जय हिंद जय भारत मित्रांनो. मी रमेश बागडे स्वागत करतो आपलं रमेश बागडे व्लॉग या चॅनेलवरती. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, हा बघा, हा डोंगर आहे माथेरानचा, जे आपण महाराष्ट्रातील जे थंड हवेचं ठिकाण जे म्हणतो, तो हा परिसर आहे. आणि हा जो रोड जो आहे तो आपला आहे कर्जत रोड. कर्जत, खोपोली, लोणावळा, खंडाळा, सातारा, पुणे ह्या रोडने जर जायचं असेल तुम्हाला तर हे असे स्पॉट आहेत. ठीक आहे. हा बघा, हिरवागार निसर्ग, हिरवीगार झाडी, माथेरानचा डोंगर आहे मित्रांनो हा. आता सध्या आपण त्या स्पॉटला गेलेलो नाही, कारण मी चाललेलो साताऱ्याला. ठीक आहे. ही बघा, ही आपली धनुराणी आहे, जी सर्व्हिसला लागल्यानंतर जी माझी पहिली जी कमाई होती, हे बघा या ठिकाणी मी सर्व्हिस केली होती डिफेन्समध्ये. ठीक आहे. पहिली जी माझी जी कमाई होती त्याच्यातून आपली धनुराणी घरी आली. कधी आलात व्हिजिट द्यायला तर या स्पॉटला तर आवर्जून या. थंड हवेचं ठिकाण खूपच बघण्यासारखं आहे. आता बऱ्यापैकी पावसाळा वगैरे सुद्धा उघडलेला आहे आता सध्या, तर मला वाटत नाही की आता कोणाला काय असा काही इश्यू येईल. तर या ठिकाणी येऊन थंड हवेचं जे ठिकाण आहे तिथे एक मौज लुटू शकता तुम्ही, आनंद घेऊ शकता. कर्जत, बदलापूर कर्जत रोडने थोडंसं पुढे आलात की एक 30-35 किलोमीटर वरती हे आपलं आहे बदलापूर पासून. ठीक आहे, बघू शकता. याच्या पुढे हा जो रोड जो गेलेला आहे कर्जत, खोपोली, खंडाळा, लोणावळा, तर बदलापूर पासून एक 30-35 किलोमीटर वरती आहे आपलं थंड हवेचं ठिकाण माथेरान. ट्रेन सुद्धा आहे तुम्हाला इकडे येण्यासाठी. ठीक आहे. कर्जत वरून हा बघा डोंगर कसा एकदम हिरवागार निसर्ग फुललेला आहे, हे बघू शकता. माथेरान, थंड हवेचं ठिकाण.